हाय हॅलो नमस्कार, मी कोमल आणि स्वागत आहे तुमचं नाशिककर कोमल या मराठमोळ्या यूट्यूब चॅनलवर। आजचा दिवस तुम्हाला खूप सुखाचा आणि समाधानाचा जावो हीच मी गणपती बाप्पाच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते। अन्नाची चव वाढवण्याचं काम मीठ करत असतं। विज्ञानानुसार बघायचं झालं तर आपल्या शरीरामध्ये आयोडीनची कमतरता असते आणि शरीराला आयोडीनच्या कमतरतेपासून वाचवण्यासाठी मीठ हे आपल्या जीवनाचा एक महत्त्वाचा भाग आहे। तुम्ही कधी मिठाशिवाय जेवण करण्याची कल्पना केली आहे का? मिठाशिवाय खाण्याची कल्पनाच व्यर्थ आहे। मिठामुळे जेवणाची चव तर वाढतेच, पण ज्या काही समस्या असत्या, बऱ्याच प्रकारच्या समस्या असतात। कोणाच्या घरी वास्तुदोष असतो, कोणाच्या घरी पैसा टिकत नाही, तर त्या समस्यांपासून मुक्ती मिळवण्यासाठी ज्योतिषशास्त्रामध्ये आणि वास्तुशास्त्रामध्ये मिठाचे काही उपाय सांगितलेले आहे। तर तेच उपाय आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत। त्यासाठी तुम्ही व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत बघा, म्हणजे योग्य ती माहिती तुमच्यापर्यंत पोहोचेल आणि काय नेमके उपाय आहे ते देखील तुमच्या लक्षात येतील। म्हणून व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि व्हिडिओ बघत असताना कमेंटमध्ये जय माता लक्ष्मी असं जरूर लिहा। चला तर मग आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया। कुटुंबातील एखादा सदस्य सतत आजारी राहत असेल किंवा मग आपल्या घरामध्ये नकारात्मकतेचा प्रवाह वाढलेला असेल किंवा मग घरात सतत कलह होत असतील, कर्जबाजारी झालो असेल, तर अशा वेळेस मिठाचे हे उपाय खूप प्रभावी ठरतात। आपल्या प्रत्येकाच्या स्वयंपाकघरामध्ये मीठ हे असतंच। आपल्या स्वयंपाकघरातील मीठ राहू केतूचं जे काही अशुभ प्रभाव असतात, अशुभ परिणाम असतात, तर ते परिणाम सहजपणे दूर करायला मदत करत असते। मीठ आपल्या घरामध्ये आनंद आणि सकारात्मक ऊर्जा आणायला मदत करत असते। आपण ज्या वेळेस किचनमध्ये मीठ ठेवतो, आपल्या स्वयंपाकघरामध्ये जे मीठ असतं, बारीक मीठ असेल किंवा खडं मीठ ज्याला आपण जाड मीठ म्हणतो, तर ते मीठ ठेवताना नेहमी एकतर काचेच्या बरणीत ठेवायचं किंवा मग सिरॅमिकची बरणी मिळते त्या बरणीतच ठेवायचं असतं। मीठ काचेच्या बरणीत ठेवण्याचं कारण असं की मीठ आणि काच हे राहू आणि केतूच्या संबंधित येतात आणि आपण जर मीठ काचेच्या बरणीत भरून ठेवलं तर राहू आणि केतूचे होणारे अशुभ प्रभाव त्वरित संपुष्टात येतात। म्हणून मीठ हे नेहमी काचेच्या किंवा सिरॅमिकच्याच बरणीत ठेवलं पाहिजे। मीठ चुकूनही स्टीलच्या किंवा लोखंडाच्या भांड्यामध्ये ठेवायचं नाही, कारण त्याचा परिणाम चंद्र आणि शनी यांच्या एकत्रीकरणावर होत असतो। म्हणून मीठ हे नेहमी काचेच्याच भांड्यात ठेवावं, काचेच्याच बरणीत ठेवावे। त्यामुळे आपल्या घरात जर काही वास्तुदोष असतील तर ते वास्तुदोष दूर व्हायला देखील मदत होते। आपल्या कुटुंबाच्या उत्तम आरोग्यासाठी आपल्या घरात जर कोणी सतत आजारी पडत असेल तर त्यासाठी आपण काय करायचं आहे, आपण जे काही किचनमध्ये अन्न शिजवण्यासाठी मीठ वापरतो ते मीठ काचेच्या बरणीत भरून ठेवायचं आणि त्या बरणीमध्ये 2 लवंगा ठेवायच्या आहेत। त्यामुळे आपल्या कुटुंबाचं आरोग्य उत्तम राहायला मदत होते। पुढचा उपाय असा आहे, एक लाल रंगाचा कपडा घ्यायचा आणि त्या लाल रंगाच्या कपड्यामध्ये जे आपलं जाड मीठ असतं ते मीठ किंवा बारीक मीठ घेतलं तरीही चालेल आणि त्याची एक पोटली तयार करायची। ती पोटली तुम्ही घराच्या मुख्य दरवाजावर किंवा तुमची जी काही कामाची जागा असेल, ऑफिस असेल, काही दुकान असेल, तिथे टांगू शकता। त्यामुळे काय होईल, नकारात्मक ऊर्जा घरामध्ये जाणार नाही आणि सकारात्मक ऊर्जा प्रसारित होईल। किंवा मग तुम्ही ही पोटली तुमच्या तिजोरीमध्ये जिथे तुम्ही तुमचं धन पैसे ठेवत असाल त्या ठिकाणी ही पोटली जर तुम्ही बांधून ठेवली तर त्यामुळे तुमची पैशांच्या संबंधित अडचण दूर होईल, अखंड लक्ष्मी प्राप्तीला मदत होईल आणि लाभाच्या संधी देखील उपलब्ध होईल अशी मान्यता आहे। म्हणून ही पोटली तुम्ही तुमच्या तिजोरीमध्ये देखील ठेवू शकतात। हे जे मी तुम्हाला उपाय सांगत आहे मिठाचे, ते उपाय करण्यासाठी तुम्ही बारीक मीठ वापरलं तरीही चालेल किंवा जे काही खडं मीठ ज्याला आपण जाड मीठ म्हणतो ते वापरलं तरीही चालेल, पण शक्यतो जाड मीठच वापरा। कुटुंबात सतत कलह निर्माण होत असतील किंवा नवरा बायकोत सतत वादविवाद होत असतील तर अशा वेळेस आपल्या घरात नकारात्मक ऊर्जा देखील वाढू लागते, घरातील वातावरण शुद्ध होत नाही। तर मग अशा वेळेस तुम्ही मिठाचा हा उपाय करू शकता। ज्यावेळेस तुम्ही आपल्या घराची फरशी पुसता दररोज, तर त्या फरशी पुसण्याच्या पाण्यामध्ये मीठ टाकून आपल्या संपूर्ण घराची फरशी पुसून काढायची आहे। त्यामुळे आपल्या घरातील जी काही नकारात्मक ऊर्जा निर्माण झालेली असते तर ती नकारात्मक ऊर्जा नष्ट होते, कुटुंबातील वातावरण शुद्ध होते, सदस्यांचे एकमेकांबद्दलचे प्रेम वाढते, ते एकमेकांना साथ देतात। आणि समजा तुम्हाला जर दररोज फरशी पुसायची नसेल, दररोज फरशी पुसणं जमत नसेल, तर कमीत कमी दर मंगळवारी तरी हा उपाय तुम्ही करा। बऱ्याचदा आपल्या घरातील लोकांचा चिडचिडेपणा वाढलेला असतो। आपलं घर जर वास्तुशास्त्राप्रमाणे नसेल, म्हणजे आपल्या किचनची दिशा योग्य नसेल,
बेडरूमची दिशा योग्य नसेल तर त्यावेळेससुद्धा आपण खूप कष्ट करत असतो आणि पैसा कमवत असतो, पण पैसा घरात टिकत नसतो, त्याचे जाण्याचे मार्ग ठरलेले असते, आपल्या घरात लक्ष्मी स्थिर नसते. मग अशा वेळेस आपण कर्जबाजारी देखील बनतो. तर मग त्यावर उपाय म्हणून तुम्ही काय करायचं, रात्री झोपण्यापूर्वी एका काचेच्या वाटीमध्ये साधारणतः 2 चमचे खडं मीठ, जाड मीठ घ्यायचं आणि त्या मिठावरती एक लिंबू पिळून टाकायचं आणि ती वाटी रात्रभर आपल्या किचनवरती, जिथे आपण स्वयंपाक करतो तर त्या स्वयंपाकघरात ती वाटी तशीच ठेवायची आहे रात्रभर. तिच्यावरती झाकणसुद्धा ठेवायचं नाही. आणि दुसऱ्या दिवशी ते जे मिठाचं पाणी झालेलं असतं ते पाणी आपण फरशी पुसायला जे पाणी घेतो त्यामध्ये मिक्स करायचं आणि त्या पाण्याने आपलं संपूर्ण घराची फरशी पुसून काढायची आहे. त्यामुळे आपल्या घरात जर काही वास्तुदोष असेल तर तो वास्तुदोष दूर व्हायला मदत होते. फक्त तुम्ही हा उपाय बुधवारी रात्री, म्हणजे जेणेकरून आपण गुरुवारी फरशी पुसेल, तर अशा दिवशी करायचा नाही, कारण शक्यतो आपण गुरुवारी साफसफाईची कामे करत नाही. याच्या व्यतिरिक्त मंगळवारी, शनिवारी, अमावस्या आणि पौर्णिमा या तिथींला हा उपाय आपण आवर्जून करायचा आहे. त्यामुळे त्याचे शुभ फळ मिळायला लवकर मदत होते. तुमच्या मुलांना नजर दोष लागलेला असेल किंवा मग मुलं सतत चिडचिडेपणा करत असतील, आजारी पडत असतील, हट्टीपणा करत असतील, अभ्यास करत नसतील, तर तुम्ही मुलांची नजर काढू शकता. त्यासाठी जाड मीठ घ्यायचं आपल्या हातामध्ये आणि ते मुलांवरून 7 वेळेस उतरायचं. नंतर ते मीठ खरकट्या पाण्यामध्ये टाकून द्यायचं. त्यामुळे तुमच्या मुलाबाळांना जर काही नजर लागलेली असेल, काही दोष लागलेला असेल तर ते दूर व्हायला नक्की मदत होते. नोकरी व्यवसायामध्ये बढती होत नसेल, प्रमोशन होत नसेल किंवा आपला व्यवसाय चांगला व्हावा असं वाटत असेल तर तुम्ही मिठाचा आणखी एक उपाय करू शकता. तो म्हणजे एक छोटासा काचेचा ग्लास घ्यायचा किंवा एकदम छोटीशी काचेची बरणी घ्यायची. त्यामध्ये जाड मीठ भरायचं. त्या मिठामध्ये 5 अख्ख्या लवंगा फुलासहित, तुटलेल्या नाही पाहिजे, सगट लवंगा त्या मिठामध्ये टाकायच्या आणि तो ग्लास किंवा ती छोटीशी बरणी आपला नोकरी व्यवसायाच्या ठिकाणी ठेवायची आहे. तो मिठाचा ग्लास किंवा ती बरणी तिथे ठेवल्यामुळे तेथील सर्व नकारात्मकता मीठ शोषून घेते आणि लवंगा माता लक्ष्मीला आकर्षित करते. म्हणून मिठाच्या ग्लासामध्ये आपल्याला लवंगा देखील ठेवायच्या आहे, म्हणजे अखंड लक्ष्मी प्राप्ती व्हायच्या संधी देखील वाढायला मदत होते. हे उपाय तुम्ही मंगळवारी, शनिवारी किंवा अमावस्या आणि पौर्णिमा तिथीला नक्की करून बघा, म्हणजे त्याचे शुभ प्रभाव तुम्हाला लवकर मिळायला मदत होईल. उपाय करण्यासाठी जाड मीठ किंवा बारीक मीठ कोणतंही वापरलं तरीही चालेल, पण शक्यतो जाड मीठच वापरा. हे उपाय कोणीही करू शकतं, स्त्री करू शकते किंवा पुरुष देखील हे उपाय करू शकता. फक्त मासिक पाळीच्या कालावधीमध्ये स्त्रियांनी हे उपाय करू नका. किंवा मग सुतक असेल, विटाळा असेल तर त्या काळामध्ये देखील हे उपाय टाळा. त्यानंतर तुम्ही हे उपाय करू शकता. उपाय करताना ते शक्यतो शनिवारी, मंगळवारी, अमावस्या, पौर्णिमा या तिथींना करा, म्हणजे त्याचे प्रभाव तुम्हाला लवकर जाणवतील. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक नक्की करा, शेअर करा आणि तुम्ही अजूनही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर धार्मिक, आध्यात्मिक तसेच सणावारांचे व्हिडिओ बघण्यासाठी आजच आपल्या नाशिककर कोमल या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि आपल्या फेसबुक पेजलाही फॉलो करा. पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओसोबत. धन्यवाद.